हा दुर्गेश तर डायरेक्ट आयफोन घ्यायला आला रिलायन्स मॉलला आणि त्यानं कोणता आयफोन घेतला सांगतो तुम्हाला पुढे. हाय गाईज व्हॉट्सअप, मी तुमचा लाडका हर्षल वराडे. आम्हाला जायचं होतं रिलायन्स मॉलला, पण मग प्रॉब्लेम एक झाली की आम्ही माणसं होतो 4 आणि आमच्याकडे गाडी होती एक. म्हणलं आपल्याला अजून एक गाडी अरेंज करावं लागेल गाडी. आता आवीला गाडीचं विचारताच त्यानं लगे माझ्या हातात त्याची गाडीची चाबी दिली. त्याला धन्यवाद म्हणलं आणि लगेच माझ्या डोक्यात गाणं आलं, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. लगेच आम्ही आमच्या गाड्या काढल्या आणि लागलो हायवेला. आमच्या सोबतची ती दुसरी कुठे गेली ते काही दिसूच नाही लागले हो. अरे वा, तुमच्या सोबत बोलता बोलता पोहोचून गेलो आम्ही लगेच रिलायन्सला. इथं मॉलच्या बाहेर नारळाचे झाडं लावले होते. त्या झाडाचं नारळ जर एखाद्याच्या डोक्यात पडलं तर काय होईल विचार करून कमेंट मध्ये नक्की सांगा मला. ते बाकी काही असू, पण मॉल मध्ये या चालणाऱ्या शिड्या आहे ना, त्या लय भारी राव. वर जाण्यासाठी फक्त त्याच्यावर उभं राहायचं, मस्त ऑटोमॅटिक माणसाला वर पोहोचून देते ते. बाहेर माणसांना घालायला कपडे नाही आणि इथे मॉलवाले पुतळ्यांना पण कपडे घालून देऊ लागले. बरं मला सांगा, त्या पुतळ्यांना काय गरज आहे बरं कपडे घालण्याची? कपड्यावरून लक्षात आलं आपल्या ह्या भाऊला एक पॅन्ट घ्यायची होती. त्याला म्हणलं आता आलोस 2-4 पॅन्ट घेऊन टाक एक्स्ट्रा. एवढी शिक पॅन्ट घ्यासाठी काय विचार करावा का अनुभूती एवढा. घेऊन टाका एखादी कोणती पण पॅन्ट म्हणजे पॅन्ट. इथे एवढ्या सगळ्या टीव्ही पाहून तर माझे डोळे गारगार फिरत होते भो. इथे या सगळ्या टीव्ही मध्ये सारखेच चित्र दिसत होते, फक्त एकाच टीव्हीत वेगळं चित्र दिसत होतं. त्या एकाच टीव्हीत वेगळं चित्र का दिसते ते मला बी नाही माहित बरं का. असं त्यांचे की बांधऱ्याहून भांडणं. बरं मी काय म्हणतो, पुढे पण लय मजा आली बरं का. आता सगळं काय झालं पुढे ते पार्ट 2 मध्येच बघून घ्या.